नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. चैत्र पाडवा 2च दिवसावर होता. जानेवारीपासून तिचं अंगणातल्या मोठ्या कडुलिंबाच्या झाडाकडे लक्ष होतं. विखरून गेलेली हिरवी पानं पिवळी निस्तेज झाली होती. दिवसरात्र पानांचं वाऱ्याच्या झुळकीबरोबर अलगदपणे जमिनीवर पडणं सुरू होतं. दिवसाच्या कुठल्याही क्षणी त्या दिवसात झाडाकडे बघा, पानं गरगरत खाली येताना जाणवत होती. आकाशाच्या निळ्या नितळ पार्श्वभूमीवर त्या झाडाचं काळ्या फांद्यासह दिसणे तिला बघवत नव्हतं. मध्ये कधीतरी या प्रचंड झाडावर तिला दूरवर कुठेतरी पानाचे विरळ पुंजकेच जाणू लागले होते. सकाळी अंगणभर पिवळ्या फिकट पानांचा ढीग. मग तिला त्या झाडाची स्थिती बघणे, बाहेर वरांड्यात येऊन त्या झाडाला निरखायचंच सोडून दिलं. मध्ये किती दिवस गेले तिला आठवत नव्हतं. 8-15 दिवस तर नक्कीच असावेत. आणि पाडव्याच्या 2 दिवस अगोदर तिने जाणीवपूर्वक त्या झाडाकडे पाहिलं तर ते झाड नुसत्या पानांनीच अंगोपांगी फुलून आलं होतं. तर हिरव्या डहाळ्यात नाजूक सुंदर बारीक बारीक फुलंही लगडलेली दिसत होती. त्याचा कडूसर गोड सुगंध वातावरणात भरून राहिलेला होता. त्या झाडाशी आपलं आतून एक अव्यक्त नातं आहे असं तिला नेहमी जाणवायचं. एक प्रकारचा सहभाव तिला जाणवायचा. मनातली कुठलीही खळबळ त्याच्या सानिध्यात तेवढ्या तीव्रतेने जाणवेनाशी होत असे. आताही ती ढळून गेलेल्या तिन्ही सांजेच्या तलम राखाडी वज्राआड उभे राहून प्रभाकरची वाट बघत होती. नेहमीच ऑफिसातून वेळेवर घरी येणारं माणूस, पण 1-2 तास इकडे तिकडे झाले की मन नको त्या विचारांनी झाकून जात. जीवनातल्या मांगल्यावरून विश्वासच उडून जातो. मन पाखरू पाखरू होऊन नुसतंच फडफडत राहतं. बाकी सगळं नेहमीचंच होतं. परीक्षा जवळ आल्यामुळे मुलं अभ्यास करत होती. टेपवर कसलं तरी आधुनिक तंत्राचं नव्या आवाजातलं ओरडणं चालू होतं. त्या क्षणाच्या एका वेगळ्याच एकाकी किनाऱ्यावर ती स्वतःला सावरू बघत होती. तोच प्रभाकरची स्कूटर दिसली. वळणावर हॉर्न वाजवतच वळणापासून तो यायचा. तो आल्याची, घरी परतल्याची एक सुखद स्मृती साऱ्यांच्या मनात थरथरून उठे. बाबा आले, अभ्यासात बुडालेली मुलं म्हणत. रोजचाच अनुभव. तरी 30 वर्षे उलटूनही तीच थरथर. मुलाप्रमाणे ती हरकून गेली नाही, पण तिचं मन आरपार उजळून निघालं. मनावरचं सावट क्षणात गळून पडलं. पण आज तो एकटा नव्हता. त्याच्या मागे स्कूटरवर अजून कुणीतरी हातात बॅग घेऊन होतं. संपूर्ण अनोळखी माणूस. स्कूटर फाटकातून आत शेडमध्ये त्यानं लावली. तो फाटकाशीच उतरून थांबलेला, प्रभाकरची वाट बघत. स्कूटर घेऊन प्रभाकरनं फाटकापाशी येऊन म्हणाला, कमाल आहे तुझी, इथे फाटकाशीच थांबलास. तो प्रभाकरकडे बघून हसला. ती थोडी चपापलीच. आपणच पुढे होऊन म्हणायला हवं होतं, या ना आत असं. ती फक्त अपराधीपणे हसली. अगोदर प्रभाकरकडे बघून, नंतर त्या व्यक्तीकडे बघून. आणि नंतर तिच्या लक्षात आलं, तो त्याचा तांबूस गाजरासारखा रंग, धारदार मोठं नाक, निळसर
झाक असलेले ब्राऊन डोळे, भरदार देह, मोठा चष्मा, नेहरू शर्ट आणि पायजमा, थोडा मळलेला पेहराव, पूर्वीचीच ओळख असल्यासारखा तो बॅगेसह हात उंचावून नमस्कार करीत होता. प्रभाकरनं त्याला खांद्यावर थोपटलं. शीलाकडे अर्थपूर्ण पाहत म्हटलं, ही शीला, माझी बायको. आणि शीला हा हर्डीकर, माझा शालेय जीवनातला मित्र. त्याचे वडील याला आणि मला इतिहास शिकवायचे. विवेक कॉलनीत हैदराबादला. चहापाणी फराळ उरकल्यावर तिला प्रश्न पडला, हा बॅग घेऊन जाणार आहे का? का इथेच मुक्कामाला राहणार आजचा दिवस? इकडचं तिकडचं आवरत तिने वेळ घालवला. प्रभाकर आणि तो नवा त्याचा मित्र हार्डीकर यांचं छान जमलं होतं. जुन्या शालेय जीवनातले किस्से रंगत आलेले होते. घरभर दोघांचं मन मोकळं हसणं घुमत होतं. रात्रीच्या जेवणात काय करायचं तिला पडलेला यक्ष प्रश्न. किती लहान सहान प्रश्नांनी आपण अपसेट होतो हेही तिला जाणवत होतं. तिने खुणेनेच प्रभाकरला 9 वाजत आले तसा आत बोलावला. त्रासिक स्वरात आत येऊन रंगलेल्या मैफिलीतून उठून येऊन प्रभाकरनं विचारलं, काय हवंय? ते जेवायला थांबणार आहेत का? प्रश्नच नाही. तो इतकंच बोलून तडक बैठकीत जाऊन गप्पात बुडवून गेला. तिने तिला सुचेल तो मेनू केला. जेवताना परीक्षामुळे मुलांचं जेवणात लक्ष नव्हतं आणि हर्डीकरशी बोलणं करावं आणि चालू ठेवावं असे संदर्भ तिच्याजवळ नव्हते. बोलत होती ती दोघंच. एखादा नवीन प्रवाह अचानक भेटावा तसं तिचं झालं. प्रथमच भेटत होती तरी वागण्यात मनमोकळा होता. टेबलावर पण काय हवं ते स्वतःहून घेत होता. रात्री अंथरुणावर पडल्यावर शीलानं विचारलं, हे इथं कसल्या कामासाठी आलेत? खरं म्हणजे किती दिवस राहणार आहेत असंच तिला विचारायचं होतं. का? त्यानं तिढ्या टाकत तिला विचारलं. का असं नाही, सहज विचारलं. मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात. तुम्ही दोघं केवढ्यानं बोलत होता? तो गप्प, थोडासा नाराजच. तिच्याकडे पाठ करून तिने विचारलं, मगाच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. कसल्या प्रश्नाचं? त्याचा तुसडा स्वर. ते इथं कसल्या कामासाठी आलेत? किती दिवस राहणार आहेत? त्याचं विद्यापीठात काम आहे. कसलं? तो एक प्रबंधात्मक पुस्तक लिहितोय. त्याला विद्यापीठातून काही पुस्तकं हवीत. त्याचा प्रबंध शेवटच्या टप्प्यावर आहे असं तो म्हणत होता. म्हणजे पुस्तकं मिळाली की ते जाणार का? नाही. एक का पुस्तकं लागतं? संदर्भ ग्रंथाचा अभ्यास अभ्यासिकेत बसून करण्यासाठी तो आलाय. त्याचं संशोधन पूर्ण झालं की जाईल. एका तिरिमिरीनं त्यानं खोलीतला भगभगता दिवा मालवला आणि सगळे मनातले प्रश्न, त्यांची संभाव्य उत्तरंही ओठाआड घेऊन तो झोपून गेला. ती मग स्वतःवरच चिडली. किती गृहीत धरतात हे पुरुष बायकांना असंही तिला वाटलं. एक संपूर्णतः अनोळखी माणूस, तोही वयस्कर, घरात ठेवून घ्यायचा? तिला नकोच वाटलं. त्याच्या कसल्या सवयी असतील? कसला स्वभाव असेल? कसले विचार, भावभावना? आणि आपण केवळ प्रभाकरची पत्नी आहोत म्हणून सामोरं जायचं का? का तडजोड करायची? त्यांचं काहीही नाकारता येत नाही आपल्याला. राहील तितके दिवस
सर्व सोसावं लागेल. त्याच्याबाबत प्रभाकरच्या मनात सहानुभूती, काही तक्रार करणेही शक्य नाही. प्रभाकरच्या अपरोक्ष आपण त्याला काहीतरी सबब सांगून कटवला तर? इतका विचारही तिला झोप येण्याला पुरेसा झाला. तिला जाग यायच्या आत ती दोघं उठली होती. बाहेरचा लांबडा जाळीचा वरांडा, त्याला पेपरचे कागद चिकटवून प्रभाकरनं त्या 4x6च्या वरांड्याची त्याच्यासाठी स्टडी रूम केली होती. सिंगल छोटी कॉट, टेबल, खुर्ची आणि एक भिंतीला रॅक. त्यात हर्डीकर त्यांची पुस्तकं ठेवत होते. धन्य धन्य झाल्यासारखं प्रभाकर शीलापुढे उभे राहून म्हणाला, झाली अनिलची स्टडी रूम तयार म्हणावं. 8 तास तिथं लिहित वाचत ती निमूट. त्याचे रोवत असलेले पाय तिला जाणवत होते. प्रतिकाराची एक एक पायरी उसकटून जात होती. कालपर्यंत ज्याचं नावही प्रभाकरच्या ओठावर नव्हतं, तो आज अनिलमय झाला होता. कणाकणात त्याचं सुख, त्याची सोय त्यासाठी झटत होता. तिला वाटलं, किती अजब आहे नाही माणसाचं जीवन. कुठल्या वळणावर त्यात अटळ अंतरंग येऊन मिसळतील याचा भरोसा नसतो. माणसाची जगण्याची जिद्दच अशी विलक्षण ताकदीची आहे की तो सारं सामावून घेतो. प्रतिकाराचे, विरोधाचे टोकदार कंगोरे बोथट होऊन जातात. अनिल हर्डीकरचा तसा काहीच उपसर्ग नव्हता. तो प्रभाकरसोबत 9-9:30ला आंघोळ करून स्वतःचे कपडे स्वच्छ धुवून जेवून जायचा. तो थेट रात्री 9लाच घरी यायचा. जेवणाची तयारी होईपर्यंत काय प्रभाकर आणि अनिल यांचं संभाषण होत असेल ते. मग तो त्यावर अभ्यासिकेत जायचा आणि प्रभाकर झोपायला. तो त्याच्याच कामात इतका व्यग्र असायचा की भोवतीच्या जगाविषयीचं त्याचं भान संपुष्टातच आलेलं असायचं. हॉलमध्ये मग टेप सुरू असो की टीव्ही, तो 2-3 वाजेपर्यंत तिथेच टेबल खुर्ची बसून लिहित असायचा. त्याचं सतत टिपणं काढणं, लिहिणं, वाचन चालूच असायचं. आपल्या हातून सत्कर्म घडत असावं अशा आनंदात प्रभाकर असायचा. मध्येच शीलाला विचारायचा, त्याला पुन्हा एकदा चहा विचारलास का? कारण तो आहे नादिष्ट. आपणहून काही मागणार नाही. तू आपली नेऊनच ठेवत जा कपबशी. ती अबोल. असा कोण लागून गेला अशा विचारात? प्रभाकर त्याच्या स्वभावातल्या चांगल्याच बाजू पाहत असायचा. तिला तेही कुठेतरी खटकायचं. ती मग मध्येच म्हणायची, झोपताना तरी लाईट बंद करून झोपत जा सांगा ना त्यांना. अगोदरच लेखन, वाचनात 2पर्यंत बल्ब ढणढणत असतो. त्याच्या कपाळावर आठ्या. राहिला असेल, लागलीच टोकू नकोस त्याला. स्वतः काम करतोच ना तो. कपडे धुणं, स्वतःचं जेवलेलं ताट उचलणं, जेवणाच्या वेळीसुद्धा हजर असतो. तुला लावलंय का ताट कळायला? एखादी बारीकशी फट तिच्याच शोधात आपण असतो शीला. त्यानं तिचंच बौद्धिक घ्यायला सुरुवात केली. शीला आणि प्रभाकर यांचं बोलणं ऐकल्यासारखं तो दुसरे दिवशी विद्यापीठात निघताना म्हणाला, रात्री माझी जेवणाची वाट बघू नका वैनी साहेब. ती शर्मिंदी झाली. पार नजरच खाली पाडून अपराध्यासारखं. प्रभाकर शीला आणि अनिलकडे आलटून पालटून पाहत असलेला. अनिलनं
खांद्याला लटकवलेली बॅग सावरत म्हटलं. त्यांनी काही म्हटलं नाही. मलाच दुपारी पैठणला जायचं आहे. काम झालं तर आज रात्री येईन उशिरानच, नाही तर उद्या रात्रीला 9ला जेवायला. परस्पर विद्यापीठात जायचं आहे. तो त्याच्याच प्रश्नात व्यग्र. शीलानं दीर्घ श्वास घेतला. तू उद्याच ये रात्री, असेही मनात म्हणाली. थोडीशी अनिलची वाट पाहिल्यावर 9 नंतर सर्वजण जेवायला बसली. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा.